नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत आणि या ठिकाणी मी एक प्रॉब्लेम घेतलेला आहे. आता हा प्रॉब्लेम इन्कम अँड एक्सपेंडिचरचा आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला बॅलन्स शीट काढायला सांगितलेली नाही, फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट काढायला सांगितले. तर प्रॉब्लेम सोडवण्यापूर्वी आपल्याला तो प्रॉब्लेम समजणं जास्त गरजेचं आहे, कारण प्रॉब्लेम समजला तर सोडवता येणार आहे. त्यामुळं अगोदर आपण हा प्रॉब्लेम काय आहे हे नीट लक्षात घेऊया. पहा आता या ठिकाणी, फॉर द फॉलोइंग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट अँड ॲडजस्टमेंट गिवन बिलो यू आर रिक्वायर टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आता खाली तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिले, त्याचबरोबर काही ॲडजस्टमेंट दिलेले आहेत आणि याच्या आधारे तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचे. फक्त इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट सांगितलेलं आहे, बॅलन्स शीट सांगितलेली नाही. तर प्रत्यक्षात बघा, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये तुम्हाला करंट इयर कळालं पाहिजे, कारण हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण या ठिकाणी तुम्हाला 3 वर्षाचं बऱ्याच वेळा दिलेलं असतं, मागचं वर्ष सांगितलेलं असतं, नेक्स्ट इयर सांगितलेलं असतं, करंट इयर सांगितलेलं असतं. तर तुमचं करंट इयर कुठलं आहे हे तुम्हाला पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे. तर बघा, या ठिकाणी करंट इयर कुठलं आहे, तर फॉर द इयर एंडिंग. कधी आहे इयरचं एंडिंग? 31 मार्च 2020. 2020ला इयर संपतं, म्हणजे इयरची सुरुवात कधी झाली असेल? 2019ला. म्हणजे तुमचं इयर कुठलं आहे? 19-20. 2019-2020 हे तुमचं इयर आहे, करंट इयर आहे. हे लक्षात ठेवा, हे अगोदर लक्षात ठेवा की तुमचं करंट इयर कुठलं आहे? 2019-20. कसं काढलं तर या ठिकाणी एंडिंग कधी झाली आहे? 31 मार्च 2020ला. 31 मार्च 2020ला एंडिंग झाले, म्हणजे सुरुवात कधी झाली असेल? 1 एप्रिल 2019ला याची सुरुवात झाली आहे. ठीक आहे. तर रिसिप्ट साईड बघा, पहिल्यांदा या ठिकाणी सुरुवातीचा आयटम दिला आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सुरुवातीचं जे काही बॅलन्स असतं, रिसिप्ट साईडचं सुरुवातीचं बॅलन्स या ठिकाणी तुम्हाला दिलेलं, हे सुरुवातीचं बॅलन्स आपण घेत नाही. हे बॅलन्स घ्यायचं नाही, का तर यामध्ये बरेच आयटम ॲड झालेले असतात, बरेच लेस झालेले असतात. त्यामुळे हे सुरुवातीचं बॅलन्स आपण घेत नाही, कुठंच नोंदवायचं नाही. ठीक आहे. त्यानंतर टू सबस्क्रिप्शन, वर्गणी आहे. आता सबस्क्रिप्शन देत असताना बघा, 3 वर्षाचं दिलं आहे, 2018-19, 2019-20 आणि 2021. ठीक आहे. 18-19, 19-20 आणि 20-21. तर आता यातलं तुमचं करंट इयर कुठलं आहे ते अगोदर तुम्हाला समजलं पाहिजे. तर यातलं तुमचं करंट इयर कुठलं असेल, तर यातलं करंट इयर आहे 2019-20. म्हणजे तुम्ही अमाऊंट कुठली घेणार, कारण 3 वर्ष दिलेत आणि 3 वर्षाच्या वेगवेगळ्या 3 अमाऊंट दिलेल्या आहेत. बघा, 3 वर्ष दिलेत, 3 वर्षाच्या वेगवेगळ्या 3 अमाऊंट दिल्यात. त्यातली तुम्हाला घ्यायची कुठली अमाऊंट, जी तुमची करंट इयरची आहे. मग सबस्क्रिप्शन म्हणजे काय? वर्गणी. वर्गणी म्हणजे हा तुमचा कसला एक्सपेन्सेस आहे, तर हा इन्कम आहे. तर हे सबस्क्रिप्शन कसलं इन्कम आहे, तर हे रेव्हेन्यू स्वरूपाचं इन्कम आहे. रेव्हेन्यू स्वरूपाचं आहे, सतत तुम्हाला मिळत जाणारं इन्कम आहे. त्यामुळे हे येणार इन्कम एक्सपेंडिचरच्या इन्कम साईडला बाय सबस्क्रिप्शन. आणि त्या ठिकाणी इन्नर कॉलमला अमाऊंट लिहायचे. इन्नरला का लिहायचे, का तर बऱ्याच ॲडजस्टमेंट या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर अगोदर ॲडजस्टमेंटला टिकमार्क करून घेणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर या ठिकाणी सबस्क्रिप्शनवर ॲडजस्टमेंट आहे बघा, ॲडजस्टमेंट नंबर 3. ॲडजस्टमेंट नंबर 3 काय सांगितले? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर वॉज ₹20,000. म्हणजे सबस्क्रिप्शनवर ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळं सबस्क्रिप्शनची अमाऊंट कुठं लिहिणार तुम्ही? इन्नर कॉलमला. आणि कुठली अमाऊंट घेणार, तर ही 1 लाख. 1 लाखच का घेतली, का तर आपलं करंट इयर कुठलं आहे? 19-20 करंट इयर आहे. त्यामुळं करंट इयरचीच अमाऊंट आपण काय करणार आहोत? इन्कम साईडला नोंदवणार आहोत, इन्नर कॉलमला, का तर ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर आता तुम्ही म्हणाल हे वरचं आणि खालचं ह्याचं काय करायचं, तर जे मागच्या वर्षीचं म्हणजे 18-19चं आहे त्याचा विचार करायचा
नाही, ते संपलं, गेलं वर्ष ते. पण जे नेक्स्ट इयरचं आहे म्हणजे 20-21चं जे आहे 8,000, ते मात्र जर तुम्ही बॅलन्स शीट काढत असाल, जर तुम्ही बॅलन्स शीट काढलेली असेल तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचं प्री रिसिव्ड इन्कम. जादाचं मिळाले ना इन्कम, हे नेक्स्ट इयरचं आहे, जादाचं मिळाले त्यामुळं प्री रिसिव्ड इन्कम बॅलन्स शीट लॅबिलिटी साईडला येणार. येथे लक्षात, प्रत्यक्ष प्रॉब्लेम सोडवल्यावर आणखीन समजेल. त्यानंतर पुढचा आयटम बघा, डोनेशन. आता डोनेशनच्या खाली काय उल्लेख केला आहे बघा बरं, जनरल डोनेशन. डोनेशनच्या खाली काय उल्लेख केला आहे, जनरल डोनेशन. जनरल डोनेशन आहे म्हणजे कुठे येणार हे, इन्कम साईडला. ठीक आहे, ठराविक रिझनसाठी दिलं असतं डोनेशन तर कुठं आलं असतं, बॅलन्स शीट लॅबिलिटी. पण हे जनरल डोनेशन आहे, सर्वसाधारण डोनेशन आहे, त्यामुळं कुठे येणार, इन्कम साईडला. त्यानंतर एंट्रन्स फीस. आता एंट्रन्स फीसवर पण ॲडजस्टमेंट आहे बघा. ॲडजस्टमेंट नंबर 2, 60% एंट्रन्स फीस शुड बी कॅपिटलाइज्ड. आता या ठिकाणी एंट्रन्स फीची अमाऊंट किती दिली आहे तुम्हाला, 15,000. ठीक आहे, या 15,000तली 60% अमाऊंट काय करायची आहे, कॅपिटलाइज करायची. आता कॅपिटलाइज्ड म्हणजे काय, तर कॅपिटलाइज्ड म्हणजे त्यातली 60% अमाऊंट कॅपिटल फंडला ॲड करायचे. म्हणजे याच्यातनं 60% अमाऊंट काढायची आणि ती कॅपिटल फंडला ॲड करायची आणि उरलेली जी काही अमाऊंट राहिली असेल ती अमाऊंट काय करणार आपण, इन्कम साईडला नोंदवणार. आता एंट्रन्स फी म्हटल्यावर सुरुवातीला आपण इन्कम साईडलाच नोंदवणार. ॲडजस्टमेंट आहे, अमाऊंट इनर कॉलमला ठेवायची. आणि ॲडजस्टमेंट काय आहे तर त्यातली 60% एंट्रन्स फी काय करायची आहे तुम्हाला, ही 60% एंट्रन्स फी तुम्हाला कॅपिटल फंडमध्ये ॲड करायची आहे. कॅपिटलाइज्ड म्हटलं का ते कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचे. पर्सेंटेज सांगितलं आहे 60%. जेवढं 60% येईल तेवढी अमाऊंट कॅपिटल फंडमध्ये ॲड करायची. आता या ठिकाणी बॅलन्स शीट नाही आहे पण आपल्याला हे इन्कम साईडला नोंदवायचं एंट्रन्स फी, आणि कॅपिटलाइज्ड जेवढं होणार आहे तेवढी अमाऊंट आपण काय करणार आहोत, लेस करणार आहोत. त्यानंतर बघा, टू इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिटवरचा इंटरेस्ट आहे, काय करणार, इन्कम साईडला येणार. फिक्स्ड डिपॉझिटवरचा इंटरेस्ट आहे, कुठं येईल, इन्कम साईडला येईल. इंटरेस्ट म्हणते, फिक्स्ड डिपॉझिट ॲसेट आहे आपली, ॲसेटवरचा इंटरेस्ट म्हणजे आपल्याला मिळालेला आहे, इन्कम आहे, इन्कम साईडला नोंदवा. त्यानंतर पिकनिक रिसेप्ट. पिकनिकसाठी काही पैसे गोळा केलेले आहेत, ते काही पैसे मिळालेले आहेत, पिकनिक रिसेप्ट इन्कम साईडलाच येणार. रेव्हेन्यू स्वरूपाचं आहे त्यामुळं इन्कम साईडला. आता इन्कम साईड हे लक्षात आलं तुमच्या, रिसिप्ट साईड लक्षात आली. आता बघा पेमेंट साईड. पेमेंट साईडला सुरुवातीला काय दिले, बाय रेंट. आता बाय रेंट देत असताना खाली 2 वर्षाचं दिलं आहे. जसं सबस्क्रिप्शन 3 वर्षाचं दिलं होतं तसं रेंट 2 वर्षाचा दिला आहे. पहिलं आहे 18-19चा 700 रुपये आणि 19-20चा किती आहे, 54,300. ठीक आहे, तर यातलं करंट इयर कुठलं आहे, तर करंट इयर आहे 19-20. म्हणजे तुम्ही कुठला रेंट घेणार तर हा 54,300 हा जो रेंट आहे, म्हणजे 54,300 रुपये जो रेंट आहे तो तुम्ही कुठं लिहिणार, रेंट. एक्सपेन्सेस आहे एक्सपेंडिचरला. आता रेंटवर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे बघा. नंबर 1 पहिली फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर. म्हणजे रेंटवर ॲडजस्टमेंट आहे, अमाऊंट इनर कॉलमला, रेंट एक्सपेंडिचर आहे, एक्सपेंडिचरमध्ये नोंदवा आणि अमाऊंट इनर कॉलमला. कुठली अमाऊंट नोंदवणार, करंट इयरची. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ही जी करंट इयरची अमाऊंट सांगितलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला नोंदवायची. ठीक आहे, त्यानंतर फिक्स्ड डिपॉझिट. आता हे तुम्ही म्हणसाल रेंटची वरची अमाऊंटचं काय करायचं, जे मागच्या वर्षीचं आहे त्याचा विचार करायचा नाही. नेक्स्ट इयरचं असेल तर आपण विचारात घेऊया, मागच्या वर्षीचं विचारात घ्यायचं नाही. त्यानंतर फिक्स्ड डिपॉझिट. आता फिक्स्ड डिपॉझिट एक्सपेन्सेस आहे का ॲसेट आहे, फिक्स्ड डिपॉझिट काय असणार,
ॲसेट असणार. ॲसेट आहे त्यामुळं बॅलन्स शीटच्या असेटला, आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला फक्त इन्कम एक्सपेंडिचर सांगितलं आहे, त्यामुळं हे इन्कम एक्सपेंडिचरला येईल का फिक्स्ड डिपॉझिट? येणार नाही. त्यानंतर सन्ड्री एक्सपेन्सेस आहे, सन्ड्री एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला. त्यानंतर इन्शुरन्स, आता इन्शुरन्सवर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे बघा. नंबर 4ची ॲडजस्टमेंट आहे प्रिपेड इन्शुरन्स, त्यामुळे इन्शुरन्सची अमाऊंट एक्सपेंडिचर आहे एक्सपेंडिचरला आणि अमाऊंट इनर कॉलमला, का तर त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर प्रिंटिंग स्टेशनरी एक्सपेन्सेस आहे, हे तर तुम्हाला माहीतच आहे. त्यानंतर पिकनिक एक्सपेन्सेस आहे. पिकनिक एक्सपेन्सेस म्हणजे पिकनिकसाठी केलेला खर्च. जो काही तुमचा पिकनिकसाठीचा खर्च असेल तो एक्सपेंडिचरला नोंदवा, पिकनिक एक्सपेन्सेस. आणि त्यानंतर सॅलरी एक्सपेन्सेस आहे, ठीक आहे. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसच आहे, एक्सपेंडिचरलाच येणार. त्यानंतर बाय ॲडव्हर्टाइजमेंट आणि इयर बघा कुठला आहे, 2018-19. ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरातीसाठी खर्च केला आहे, बरोबर आहे. पण इयर कुठला आहे? 18-19. करंट इयर आहे का आपलं? नाही. मग आपण इन्कम एक्सपेंडिचरला काय घेतो? फक्त आणि फक्त करंट इयरचा एक्सपेन्सेस आणि करंट इयरचं इन्कम. 18-19 करंट इयर आहे का? करंट इयर नाही. त्यामुळं हे आपल्या इन्कम एक्सपेंडिचरला येणार नाही. का घेतलं नाही? का तर हे लास्ट इयरचं आहे. 18-19 लास्ट इयर आहे, लास्ट इयरचा एक्सपेन्सेस आहे, त्यामुळं आपण इन्कम एक्सपेंडिचरला हा घेतलेला नाही. त्यानंतर आता हे आलं बघा, बाय बॅलन्स, कॅरेट डाऊन, कॅश बॅलन्स आणि बँक बॅलन्स. बॅलन्स शीट काढली असेल तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला हे येणार. शेवटचं बॅलन्स हे कुठलं आहे? हे नेहमी आपण हेच बॅलन्स घेणार आहोत, लक्षात राहू द्या. इथलं जे कॅश बॅलन्स, बँक बॅलन्स आहे हे घ्यायचं नाही. फक्त कुठलं बॅलन्स घ्यायचं? हे खालचं शेवटचं जे बॅलन्स असतं हेच बॅलन्स ॲसेट साईडला नोंदवायचं. पण या प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट आपण काढत नाही आहे, ठीक आहे. आले लक्षात प्रॉब्लेम? परत आणखीन एकदा ॲडजस्टमेंटला मी टिक मार्क करून देते, तुम्ही प्रॉब्लेम लिहून काढा आणि याचं सोल्युशनचा व्हिडिओ मी लगेच प्रॉब्लेम झाल्यानंतर पाठवते. ॲडजस्टमेंटला टिक मार्क करा बघा. रेंटवर ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर एंट्रन्स फीसवर ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयर लक्षात घ्या कुठला आहे, याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर प्रिपेड इन्शुरन्सवर पण ॲडजस्टमेंट आहे, ठीक आहे. तर अशा या 4 ॲडजस्टमेंट आहेत. प्रॉब्लेम लक्षात आला असेल, काही अडचण असेल तर नक्की विचारा.